चंद्रपूरमध्ये भाजपच्या प्रचार सभांमध्ये गोंधळ घालून व्यत्यय आणणाऱ्या बंडखोर उमेदवारांना आज पोलिसांनी बोलावून चांगलीच तंबी दिली। 2 दिवसांपूर्वी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 2 सभांमध्ये बंडखोर उमेदवारांनी गोंधळ घातला होता। एका सभेत तर बंडखोर थेट मंचावर चढला, तर दुसरीकडे ताफ्यासमोर मोठ्याने घोषणा देण्यात आल्या। भाजपमध्ये आधीच 2 आमदारांमध्ये संघर्ष सुरू असताना त्यात पुन्हा बंडखोर उमेदवारांची भर पडल्याने भाजपची डोकेदुखी वाढली। किमान यापुढे तरी अशा घटना घडू नये याची काळजी घेण्यासाठी पक्षाकडून पोलिसांना दक्षता घेण्यास सांगण्यात आले। त्यानुसार आज पोलीस अधीक्षकांनी भाजपच्या सर्व बंडखोर उमेदवारांना कार्यालयात बोलावले। यात त्यांना कायदा समजावून सांगण्यात आला। निवडणुकीच्या कोणत्याही कामात व्यत्यय आणू नका, तसे केल्यास कायदेशीर कारवाई करावी लागेल, अशी स्पष्ट तंबी पोलीस विभागाने यावेळी दिली। सर्वांना माहिती आहे की आता मनपाच्या इलेक्शनचा जे प्रचार सुरू झालेला आहे, त्या दरम्यान काही ठिकाणी काही 2 पक्ष समोर येऊन काही घोषणाबाजी करत दिसून येत आहे। तो त्यांना टाळण्यासाठी परवा दिवशी पण एक घटना घडला की काही सभा चालू असताना काही दुसरा पक्ष येऊन काही घोषणाबाजी केलेला आहे, तो ते गैरकानून आहे। तो या माध्यमातून सर्व उमेदवाराला आणि बाकी लोकांना आवाहन करतो की तुम्हाला सर्वांना माहीत आहे, काही सभा चालत असताना काही प्रचार चालत असताना दुसरा पक्ष येऊन त्यांच्या डिस्टर्ब करू नये, काही भडकाचे भाषण करू नये म्हणून त्यासाठी मी काही लोकांना बोलून घेतले की तुम्ही कायदा तोडू नये म्हणून, म्हणजे कायदा हातावर घेऊ नये आणि तुम्ही तुमचा प्रचार करा आणि दुसऱ्या पक्षाला तुम्ही काही डिस्टर्ब करू नये म्हणून असा विनंती करण्यासाठी आज बोलून घेतले आणि सर्वांना समजून सांगितलेलं आहे। हे पण मानले की आम्ही कोणीही कायदा तोडणार नाही म्हणून। तो या माध्यमातून सर्वांना विनंती करतो, तुम्ही या कालावधीमध्ये इलेक्शनच्या कालावधीमध्ये कायदा तोडू नये, या आम्हाला पण सहकार्य करा।